नमस्कार, मी मनीषा. आज शनिवार, तर आता बजरंगबलींची एक गोष्ट बघूया आपण. तर त्रेतायुग होऊन गेलेलं होतं आणि द्वापारयुग सुरू झालेलं होतं. तर त्यामुळे आणि मारुतीची रंजी. तर एकदा मारुती आपल्या बागेमध्ये नामस्मरण करत बसले होते ध्यान लावून. आणि अर्जुनाला कृष्णाने सांगितलं, "अरे मी पूजा करणार आहे, तेव्हा जरा 4 फुलं घेऊन ये बागेतून." मग अर्जुनाला बाग दिसली, तिथे तो गेला आणि ते फुलं तोडायला लागला. तिथे चहूल लागली मारुतीला. म्हणल्याबरोबर म्हणले, "अरे कोण आहे तिकडं?" तर म्हणे, "काय करतोयस तू?" तर म्हणे, "अहो माझ्या मालकाला फुलं पाहिजेत पूजा करायला, म्हणून मी फुलं घ्यायला लागलो." अरे म्हणले, "तुला विचारून घेता येत नाहीत का? अशी चोरून काय घेतोस फुलं?" अहो म्हणलं, "चोरतंय कोण फुलं? काय वस्तू आहे का काय ती?" 4 फुलं घेतली पूजेला. "कोण म्हणे तुझं मालक?" तर म्हणे, "भगवान श्रीकृष्ण." "हां," म्हणे, "मग काय तर मालकच चोर असल्यानंतर तू तरी काय करणार?" अर्जुनाला राग आला. अर्जुन म्हणला, माझ्या मालकांना कसं काय चोर म्हणतोस तू?" मग म्हणलं, "तुझा मालक तरी काय?" म्हणला, "काय पराक्रम गाजवला?" तर म्हणे, "पूल बांधायला सगळी माकडांची सेना घेतली, जनावरं लागली, त्याला काय बांधता आला काय? झालं असं दोघांची लागली." तर म्हणे, "हे बघ, आपण शर्त करूया, कोण श्रेष्ठ ते." तर म्हणे, "चल करूया." तर म्हणे, "आपण पूल एक बांधायचा आणि तो जर मोडला तर दुसऱ्याने त्याच्यावर चालत जायचं, आणि तो जर मोडला तर त्यांना शिक्षा घ्यायची." तर बरं म्हणला मग अर्जुन, आणि त्यानं पहिल्यांदा पूल बांधायला घेतला. मारुती म्हणला, "पहिल्यांदा तू बांध आता पूल." तर फुलं काढायला आला असते आता चोरून. मग बरं म्हणला, बांधतो. म्हणून त्यांनी पूल बांधला. आणि पूल बांधल्यानंतर मारुतीने काय केलं, मोठं आपला आकार केला आणि आपल्या सगळ्या हाताला याला इकडं तिकडं छोटे 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 धोंडे बांधले आणि त्या ह्याच्यावरनं चालत गेला पुलावरनं. ते पूल काडकन मोडला. मग अर्जुन म्हणला, "आता ठीक आहे, मी आता शिक्षा घेतो, मी बांधलेला पूल मोडला आहे." तर म्हणे, "शिक्षा काय घेणार तू?" तर म्हणे, "मी देहत्याग करणार आणि चिता पेटवणार आणि चितेमध्ये उडी घेणार." मारुती मग चपापले. ते म्हणाले, "अहो आता यानं जर चितेत उडी घेतली तर पुढं महाभारत कसं होणार? त्यांना तर सगळंच माहीत होतं." मग त्यांनी काय केलं, धावा सुरू केला श्रीकृष्णाचा. "अहो म्हणले, या या लवकर या लवकर या, 5 मिनिटात या, नाहीतर हा तुमचा भक्त बघा म्हणले चितेमध्ये चाललाय." मग ते ब्राह्मणाचं रूप घेऊन श्रीकृष्ण आले. ते म्हणले, "अरे स्पर्धा असते, त्याला तिसरा माणूस निकाल देत असतो, माझ्या देखत बांधा बरं पूल." मग झालं, तो पूल बांधला. मग ते शेवटी म्हणाला, "मी आता शिक्षा तुम्हाला देतो." तर मारुतीनं बांधलेला तो पूल पडला आणि अर्जुनानं सांगितलं, की अर्जुनाला ते म्हणाले, की "आता तुला काय पाहिजे ते माग." मग अर्जुनाने सांगितलं, "मला ज्या वेळेला तुमची गरज पडेल त्यावेळेला मी तुमच्याकडनं वर मागून घेईन."